वडिलांच्या राज्यातील आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्र होते. त्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझे वडिलांचे राज्य होते. पण आज शांबालाच्या सांगितल्या तिला खोच राजाने हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते मिठाने. मीठ नसले पदार्थ आवडी. त्याचे मीठ खावे, त्याच्याशी इमानी असावे, त्याचा रक्षण करावे. कामात कसूर झाली पण प्रसंगी प्राणी द्यावी. मालधार राजाने निश्चय ठरला. त्याने आपल्या सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतले. ब्रदशवाला काय झालं काही कळलंच नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त भेट झाली. विचार पक्का ठरला. ब्रदशवाने अनुमती दिली. मालधाराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटायला बोलवले. सेनापती आले. त्यांना मालधाराने वंदन केले. आज्ञा करावी महाराजा. ते म्हणाले ब्रदशवाचे राज्य जिंकून शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातला मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला